कराडमधील 21 जण दुबईत अडकले. स्फोटानंतर भीतीचं वातावरण. कराडमधील एका विमा कंपनीतील 21 जण दुबईमध्ये अडकून पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमा अधिकारी पी.व्ही. जाधव यांच्यासह हे सर्वजण सहलीसाठी दुबईला गेले होते. मात्र ते ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते त्या हॉटेलच्या शेजारी स्फोट झाल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्फोटानंतर संबंधित हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. हॉटेल परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान इराण, इराक या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. संबंधित भागात वास्तव्यास असलेल्या किंवा पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आवाहन केले आहे की इराण किंवा इराक येथे असलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत अथवा अन्य माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. आपणा सर्वांना कल्पना आहे की मध्य पूर्वेमध्ये विशेषतः इराण देशामध्ये अमेरिका आणि इस्रायल या देशांकडून काही युद्धजन्य कार्यवाही सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे. अशा प्रकारच्या बातम्या आपल्याकडे येत आहेत. काही नागरिक त्या ठिकाणी अडकलेले आहेत. प्रवासाची आता व्यवस्था त्या ठिकाणावरून परत येण्याची होत नाही असं निदर्शनास आल्यास राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीनं आवश्यक त्या उपाययोजना त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माहीत व्हावं यासाठी सर्व स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून एक आव्हान आमच्याकडनं करण्यात आलेलं आहे की आपल्या जिल्ह्यातील कुठलाही नागरिक जो प्रवासी म्हणून किंवा पर्यटक म्हणून या भागामध्ये गेलेला असेल आणि तो कुठल्याही अडचणीला सामोरा जात असेल तर त्यांनी ताबडतोब आपल्या कक्षाशी संपर्क करावा. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचं जे काही संपर्क माध्यम आहे त्यांच्याशी संपर्क करावा. राज्य शासनाच्या वतीनं भारतीय दूतावासाच्या माध्यमातून या नागरिकांना मदत करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करण्यात येईल.